वडिलांनी मित्राच्या मुलाचं स्थळ पूजासाठी आणलं होतं. खरं तर पूजाला एवढ्यात लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. पण जेव्हापासून तिने मंगेशचा बायोडेटा पाहिला तेव्हापासून तिला चैनच पडेना. हिरोला लाजवेल इतका देखणा आणि त्यात शिक्षण, नोकरी चांगली. सोशल मीडियावर त्याचे फोटो पाहिल्यावर या मुलाचं स्थळ आपल्याला आलं आहे यावर तिचा विश्वासच बसेना. वडिलांच्या मित्राचा मुलगा म्हणजे माहिती काढायचीही गरज नव्हती मुलाची. लग्नाला नको नको म्हणणाऱ्या पूजाला मात्र आता त्याच्या भेटीची ओढ लागली. दोघांनी एका कॅफेमध्ये भेटायचं असं ठरलं. त्याला भेटण्यासाठी पूजा खास 2 तासापासून तयारी करत होती. एक चांगला ड्रेस, छान असा मेकअप करून ती निघाली. ती मंगेशच्या आधीच जाऊन पोचली होती आणि मंगेशची वाट बघत होती. काही वेळाने मंगेश कॅफेत शिरला. कॅफेमधली सगळी लोकं त्याच्याकडे बघू लागली, इतका तो हँडसम दिसत होता. पूजाला इतक्या गुदगुल्या होत होत्या की एका बाजूला हसूही यायचं आणि दुसरीकडे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जात होतं. तो आला आणि पूजाला म्हणाला, "हाय, मायसेल्फ मंगेश." "हाय, मी पूजा." दोघांचं बोलणं सुरू झालं. सुरुवात कुठून करावी कळेना. मंगेश अबोल होता आणि पूजाला सतत बडबड आवडायची. पूजाने बोलायला सुरुवात केली. "ऑफिसचा काय वेळ असतो? कोणती शिफ्ट असते?" "जनरल असते नेहमी." पूजाने विचारलेल्या प्रश्नांना तो फक्त उत्तर द्यायचा. पूजाला आता या प्रश्नोत्तरीचा कंटाळा आला. ती म्हणाली, "आपल्या लग्नाचा विषय घरच्यांनी काढलाय, सो त्याबद्दल बोलूयात." "हो. हे बघ, मी माझ्या आई-वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. त्यांनी सांगितलेल्या मुलीशीच मी लग्न करणार. आणि त्यांनी सांगितलेली मुलगी म्हणजे मी आहे. माझ्याशीच लग्न करावं लागणार तुम्हाला." हे ऐकून मंगेश लाजला आणि हसूही आलं. पूजाने त्याला विचारलं, "पण तुझ्याही काही अपेक्षा असतील ना होणाऱ्या बायकोकडून?" "फक्त माझ्या घरच्यांना नीट सांभाळणारी हवी, बस." "अरे ते तर कुणीही करेलच, पण तुझी काय अपेक्षा आहे? म्हणजे होणाऱ्या बायकोने नोकरी करावी की नको? तिच्यासोबत कुठे ट्रॅव्हलचा प्लॅन वगैरे?" "आई-बाबांना चालत असेल तर करेल नोकरी. आणि आई-बाबा सोबत येणार असतील तर ट्रॅव्हलही करू शकतो." आता मात्र पूजाला त्याचं बोलणं खटकू लागलं. तिने अजून काही प्रश्न विचारले. "तुला उद्या जॉबसाठी दुसऱ्या देशात वगैरे जावं लागलं तर?" "तशी संधी येणार आहे लवकरच. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की होणाऱ्या बायकोने माझ्या आई-वडिलांकडे पाहावं. बाकी माझी काहीच अपेक्षा नाही." "म्हणजे बायकोला सोबत नाही नेणार? तिला नेलं तर आई-वडिलांकडे कोण बघेल?" तेवढ्यात वेटरने त्यांचं स्नॅक टेबलवर आणून ठेवलं. "चीज पिझ्झा मला फार आवडतो," पूजा म्हणाली. "माझ्या घरी बटर चीज असले पदार्थ अजिबात आवडत नाही बाबांना." पूजाचा घास खाता खाता राहिला. विषय बदलण्यासाठी ती म्हणाली, "मला फार छान स्वयंपाक येतो बरं का. तुला काय काय आवडतं सांग बरं?" "माझ्या आईला काळ्या मसाल्याच्या भाज्या आवडतात. तुला येतात का?" आता मात्र पूजाने हातातला पिझ्झा खाली ठेवला आणि मंगेशला म्हणाली, "मी तुला आपल्या दोघांबद्दल विचारतीये आणि प्रत्येक वेळी आई-वडील का मध्ये आणतोय तू? मी कुठे मध्ये आणलं? विषय निघाला म्हणून. मी तुला काय अपेक्षा आहेत असं विचारलं तेव्हा तू आई-वडिलांना काय हवं हे सांगतोस. आपल्या दोघांनी पुढे काय करायचं हे विचारलं तर त्यांची सोय कशी होईल हे बघतोस. तुझ्या आणि माझ्याबद्दल काही बोलतच नाहीस." तिने काय निर्णय घेतला असेल या लग्नाचा? नक्की वाचा कथेत. कथेचे नाव केअरटेकर. कथा सबस्क्रिप्शनमध्ये असून लॉग इन करून सबस्क्रिप्शन घ्या. लिंक कमेंटमध्ये.